गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज संध्याकाळी आवरून मी निघालो शाळा नंबर 1 कडे, कारण मला तिथे लॉकबुक चेकिंग साठी ठेवायचं होतं. लॉकबुक वरती ठेवलं आणि 2 मिनिटात खाली आलो आणि तिथनं मी दामणीकडे निघालो. दामणी चौकातलं कामावरून मी थेट 80 फुटेला गेलो, कारण तिथं आपल्या गण्याचं गॅरेज आहे आणि तिथं त्याच्याकडे पण मला एक काम होतं. पहिलं तर त्याला पट्ट करून गाडीवर बस म्हणलो आणि 2 मिनिटात त्याला 100 फुटेला आणलो, कारण इथं पण आम्हाला गाडी दाखवायची होती. मग डायरेक्ट विश्रामबागला आलो पतंजली जवळ. मग इथं पण आपली गाडी दाखवून घेतली. सायलेन्सरचं काम होतं थोडं. इथलं काम आवरल्यावर गण्या मला ऑफिस जवळ सोडला. मग ऑफिसमध्ये येऊन पहिला तर लाईटा लावून घेतलो आतल्या. थोडा वेळ मोबाईल बघत बसलेलो, तेवढ्यात सोन्या आला आणि टायर देऊन गेला. मग परत घराकडे घेऊन गेलो. ठेवून बाहेर येऊसपर्यंत फायर झाला. मग त्याच्याबरोबर मी गावात गेलो. गावात काय विषय म्हणजे आम्ही घाटावर चाललेलो, कारण आजपासून कृष्णामाई महोत्सव चालू होणार होतं. कसं कसं चाललेलं तसं लय भारी वाटलं, कारण इथलं डेकोरेशन त्यांनी 1 नंबर केलते. तिथनं परत खाली जाऊन बघायचं म्हणलं, कारण अजून इथे किरकोळ कामं चालूच होते. तेवढ्या तिथं आकाश भेटला आणि मला पण व्हिडिओ मध्ये घे म्हणला. मग त्याला पण चल म्हणलं सोबत आमच्या. आणि शिवलिंग बघा रात्री कसलं जबरदस्त दिसायला लागले. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे काय इथं जास्त गर्दी नाही. समोर दिसते बघा स्टेज, ह्याच्यावरच उभं राहून महाआरती केली जाते. भजन कीर्तन प्रवचन असं बऱ्याच कार्यक्रम होणार आहेत, त्यामुळे सांगलीकर यायला लागतंय. ही कृष्णामाई महोत्सव 1 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे सगळ्या सांगलीकरांनी या यात्रेचा शोभा वाढवावी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओवर तर लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो तेवढं करायला विसरू नका.